खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची प्रारूप गट गण रचना अधिसूचना प्रसिद्ध। जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार तहसील कार्यालयात गट आणि गणांची रचना केली प्रसिद्ध। खेड तालुक्यात आता 8 गट आणि 16 गण अशी प्रारूप रचना। नव्या प्रारूप आराखड्यानुसार वाडा, कडूस, रेटवडी, काळूस, म्हाळुंगे, नाणेकरवाडी, पिंपळगाव तर्फे खेड आणि कुरळी असे 8 गण, तर खेड पंचायत समितीसाठी वाडा, वाशेरे, कडूस, चास, वाघगाव, रेटवडी, काळूस, पाईट, आंबेठाण, म्हाळुंगे, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, पिंपळगाव तर्फे खेड, मरकळ, आळंदी ग्रामीण आणि कुरळी या गणांची निर्मितीची रचना। खेड तालुक्यातील 8 गट आणि 16 गणांच्या प्रारूप गट गण रचनेसाठी हरकती अथवा सूचना असल्यास सबळ कारणासह पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे 21 जुलै पर्यंत किंवा त्यापूर्वी लेखी स्वरूपात सादर करण्याच्या सूचना आणि सुनावणी। 28 जुलै पर्यंत जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त हरकतींच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्त यांना प्रस्ताव सादर करण्यात येणार। विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर 11 ऑगस्ट पर्यंत सुनावणी देऊन निर्णय। 18 ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर केली जाणार। चाकण तळेगाव रस्त्यावर मरण झालं स्वस्त, अपघातांची मालिका थांबता थांबेना। बेदरकार कंटेनरनं घेतला दुचाकी स्वाराचा बळी। दुचाकी चालकाचा सहप्रवासी गजानन बाबूराव बोळकेकर या 26 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू। अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। अपघातात दुचाकी चालक आदित्य गजानन गायकवाड हा जखमी। कंटेनर चालक मोहम्मद अरमान कमरुद्दीन खान याच्यावर म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत रौंदळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 5वीची विद्यार्थिनी तीर्था संदीप रौंदळ 270 गुण मिळवून जिल्ह्यात चौथी। मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत तीर्था हिने 282 गुण मिळवीत राज्यात 9वा क्रमांक आणि अभिरूप परीक्षेत 256 गुण मिळवत पुणे जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला। मुख्याध्यापक नरेंद्र कुमार रायकर, मार्गदर्शक शिक्षक विश्वास राळे, भारती गारगोटे, पल्लवी कुंभार, कविता बोराडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप रौंदळ आणि ग्रामस्थांनी तीर्था हिचे केले कौतुक। राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या 44 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त। 3 विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान। इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत 10 आणि इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत 34 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत मिळवले स्थान। विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या कांबळे यांची माहिती। इयत्ता 5वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमध्ये तनय गोपाळे, सर्वेश भोगसे, जयेश गोरडे, पार्थ सूर्यवंशी, आरव गारगोटे, आरोही बोरकर, रोहन सावंत, आविष्कार कुडेकर, ध्रुव यादव आणि अवनीश जाधव यांचा समावेश। इयत्ता 8वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमध्ये दिव्या राऊत, श्रावणी टाकळकर, आर्या तिगडे हे राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चमकले। जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये समृद्धी बेंडुरे, विभूती चक्कर, आदिती चासकर, जान्हवी लोखंडे, श्रेयस रणपिसे, सोहम गुंडाळ, ईश्वरी गांजाळे, अर्णव गणवट, अक्षदा पाचारणे, श्रेयस तुरकुले, अनुष्का धंद्रे, प्रणवी मांद्रे, वेदांत होले, कार्तिक मनकर, सत्यम सूर्यवंशी, आसमी आतकरी, सौम्या शेलार, वेदांती गट्टे, श्रावणी गोरे, साई टाकळकर, कृष्णा टकले, अर्जुन गावडे, प्रज्ञा माळशिरस्कर, प्रांजल पाचारणे, निर्जा वाळुंज, कार्तिक वरकड, प्राची निमसे, सायली भोगसे, प्रतीक्षा पालवे, अर्णवी बनसोडे आणि हरीश पवार हे विद्यार्थी ठरले पात्र। वडगाव तर्फे खेड ग्रामपंचायतीच्या वतीने 5% दिव्यांग निधीचे वाटप। वडगावच्या सरपंच भारती पाटोळे यांच्या हस्ते 24 लाभार्थींकडे निधीचे धनादेश सुपूर्द। आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।